नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, तसेच कोणता रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 29 जून रोजी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते. पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. पण यावर्षी अधिक मास आल्या कारणाने आपल्याला निज ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख शांती व संपत्ती देखील प्राप्त होते. यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ देतं. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्य हे खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. वटसावित्री व्रत यंदा 29 जूनला असणार आहे, तर ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ रविवारी 28 जूनला सकाळी 8:35 होईल आणि ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती सोमवारी 29 जूनला सकाळी 8:48 असणार आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी सर्वत्र असेल. आता हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवारी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असणार आहे. मग आपण या काळामध्ये कधीही पूजा सेवा करू शकतो. पण शक्यतो तरी आपण यावर्षी ही वटपौर्णिमेची पूजा सकाळीच करायची आहे. कारण की पौर्णिमा तिथी ही सकाळी संपत आहे. त्यामुळे 29 जूनला तुम्ही सकाळीच वटपौर्णिमेची वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, तसेच कोणता रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साडी देखील घालत असतात. पण जेव्हा अगोदरच्या साड्या आपण नेसत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही नेसायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी नेसली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी नेसायची नाही. आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे 5 शुभ रंग आहे जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच त्या रंगाच्या साड्या नेसू शकतो. तर पहिला रंग आहे तर तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो. महालक्ष्मी देखील लाल रंगाचे वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात. माँ दुर्गेच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो. तसेच हा रंग चिरंतन सनातने पूर्वजन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगलिक कार्यात खूपच शुभ मानला जातो. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता. आपण मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंगच करत असतो. पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्याच रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहेत. दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाही. तसेच दुसरा रंग आहे हिरवा रंग. आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतो. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो. हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रीत राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामाण्यवादी असतात. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो. जशी हिरवी साडी, बांगड्याचा हिरवा चुडा, त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतोच. पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या एकापेक्षा जास्त साड्या हा आहेतच. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला नेसू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना,
किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही, असंही काही लोक सांगतात. गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतं. त्यानंतर आहे चौथा रंग, तो म्हणजे केशरी रंग. असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान, त्याग, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे, जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहेत. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातन आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की नेसू शकता. त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा. आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग हा जर वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो. विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही पिवळा रंग हा नक्कीच परिधान करू शकता. आता हे झाले 5 रंग. तुम्ही या 5 शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत, मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल, तर त्या रंगाची देखील साडी आपण नेसू शकता. फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही. किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर ती साडी देखील आपण नेसायची नाही. तसेच एखाद्या साडीवरती काळ्या रंगाचा ब्लाउज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाउज देखील आपण घालायचा नाही. काळ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण घालायच्या नाही. काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही. अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही. पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही. जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग हा घालायचा नाही, कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता खेचली देखील जाते. तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही. आता तो म्हणजे सफेद रंग. सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो. तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही. तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाउज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही. त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा रंग. जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही. निळा रंग घालू शकता, पण जो काही डार्क गडद निळा आहे तर तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या, त्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही लावायची नाही. तसेच आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता आपण वटपौर्णिमेची पूजा करतो त्याचसोबत आपण साजशृंगार देखील करत असतो. मग आता मैत्रिणी म्हटलं की आपण एकमेकींचं साहित्य वापरत असतो. मग अगदी तुम्ही हातातल्या बांगड्या असतील किंवा शृंगाराचं इतर काही साहित्य असेल, अगदी डुप्लिकेट ज्वेलरी देखील असेल, मग मंगळसूत्र असेल किंवा इतर काही शृंगाराचं साहित्य असेल, तर या दिवशी आपण इतर कोणाचंही साहित्य परिधान करायचं नाही. तुम्हाला जर परिधान करायचं असेल तर तुम्ही स्वतःचं परिधान करावं किंवा अगदी नवीन वस्तू घेऊन तुम्ही ती वापरू शकता. पण इतर कोणत्याही महिलेने जे काही शृंगाराचं साहित्य वापरलेलं असेल तर ते आपण चुकूनही वापरायचं नाही. अगदी हिरव्या बांगड्या असतील किंवा इतर कोणतीही वस्तू असेल किंवा अगदी जरी साडी जरी असेल, तरी आपल्याला एखादीची साडी आवडत असते, मग आपण तिची साडी नेसण्यासाठी घेत असतो, तर असं चुकूनही करायचं नाही. आपण या दिवशी कोणाच्याही वस्तू परिधान करायच्या नाही. तसेच आपण ज्या काही वापरलेल्या वस्तू आहेत, तर त्या देखील कुणाला द्यायच्या नाही. कारण की ते सौभाग्याचं लेणं असतं. ते आपण इतर कुणालाही देऊ नये. आता जर तुम्हाला दान करायचं असेल, तर तुम्ही नवीन वस्तू घेऊन दान करू शकता. कारण की या दिवशी ओटी देखील भरली जाते. तसेच सौभाग्याच्या काही वस्तू देखील दिल्या जातात. तर तुम्ही त्या नवीन वस्तू घ्यायच्या आहेत. आपण ज्या काही वस्तू स्वतः वापरलेल्या आहेत, तर त्या वस्तू चुकूनही आपण दानामध्ये द्यायच्या नाही किंवा इतर महिलेला द्यायच्या नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आपण या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला देऊ नये. घरामधील धने धने हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा धन्याची देखील पूजा केली जाते. तर या दिवशी आपण धने कोणालाही द्यायचे नाही. त्यासोबत मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानतात. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामधील मीठ हे कोणालाही द्यायचं नाही. आता एखादी महिला दारावरती आलीच तर तुम्ही तिची ओटी भरू शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल.
पण आपण मीठ आणि धने या 2 वस्तू देऊ नये. इतर कोणत्याही वस्तू तुम्ही देऊ शकता किंवा अन्नदान करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, तसेच कोणता रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.